प्रेक्षकांनो नमस्कार। तर आपण बघतोय लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला पार्थ इथे म्हणतोय या सरप्राईज पार्टीचं सगळं इनिशिएटिव्ह करायचं तुम्ही घेतलं होतं, सो तुम्ही दोघं पहिल्यांदा इथे केक कटिंग करा असं तो जीवा आणि नंदिनीला सांगतो। तर जीवा कधी नव्हे ते केक कट करण्यासाठी नंदिनीचा हात हातामध्ये घेतोय, त्यामुळे नंदिनी शॉक होऊन जीवाकडे बघते तर काव्या लगेच तिकडे मान फिरवते। नंदिनीच्या चेहऱ्यावर तेवढ्याशा गोष्टीनं सुद्धा स्माईल आलेली आहे बरं का प्रेक्षकांनो इथे। तर वसू आत्यासुद्धा कौतुकाने बघतायत खरं या दोघांकडे। तर आता बाबा म्हणतात त्याला कापा केक लवकर असं म्हणून सांगतात आणि मग इकडे आता छान असं केक कटिंग होतं। तर काव्या अशी तिरक्या डोळ्याने त्या दोघांकडे बघते, जीवाकडे बघते, विशेषतः रागाने। तिला दुःख पण होतंय पण तिथे काही रिॲक्ट करत नाही आहे। पण नंदिनी मात्र खुश झाले आणि जीवा नंदिनीला केकचा पहिला पीस इथे भरवतो हाताने स्वतःच्या। ते बघून तर अजूनही काव्याला जास्तीच त्रास होतो। इकडे जीवाने भरवलेला केकचा पीस इकडे नंदिनी खाते खुशीत आणि मग त्याच्यानंतर काव्या आपली मान तिकडे करून घेते। तर जीवा मुद्दामून इकडे ना काव्याकडे बघितल्यासारखं करतोय आणि आता नंदिनीसुद्धा तो केकचा पीस काढते आणि मग जीवाला भरवते। तर जीवासुद्धा तो लगेच केकचा पीस आपण खातो आणि मुद्दामून जीवा काव्याकडे इथे बघतोय, तिला दाखवून देतोय की आपण कदाचित पुढे मूव ऑन झालेलो आहे। तर लगेच इकडे बाबा आता पार्थला आणि काव्याला ढकलतात आणि कमॉन लवकर केक कापा असं सांगतात। तर काव्या आणि पार्थ दोघंजण तिथे उभे आहेत। काव्याच्या मनावर काय बीतत असेल किंवा काय वाटत असेल तिला ह्याची तुम्ही फक्त जस्ट इमॅजिन करा प्रेक्षकांनो। पण इकडे आता काव्यासुद्धा पार्थच्या हातामध्ये हात देते केक कट करण्यासाठी। तर जीवाला ते बघून त्रास होतोय, हे जीवाचं चुकतंय बरं का प्रेक्षकांनो। हे स्वतः मात्र इथे आनंदाने इकडे स्वतःहून हात धरला आणि इकडे काव्याने हात धरल्यावर लगेच कसा बघतोय आणि लगेच त्याला दुःख होतंय असं दाखवत आहेत। तर प्रेक्षकांना इकडे मानिनी आनंदात आहे, मानिनी खुश आहे। या दोघांनी पण स्वतःहून पुढाकार घेऊन केक कट केल्यामुळे। आणि वसू आत्याला आश्चर्य वाटते की काही न बोलता कशी काय केक कट करायला तयार झाली, त्यामुळे वसू आत्याचे डोळे बघा कसे आहेत आश्चर्याने। तर काव्या आता पार्थकडे बघत राहते पण प्रेक्षकांनो ती केकचा घास इकडे भरवत नाही आहे। बघा पुढे काय घडणार आहे ते तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा रिव्ह्यू। तर प्रेक्षकांनो बाबा तेवढ्याच सांगतात की केक भरवा असं म्हणून। तर काव्या पार्थकडे बघत राहते तर जीवा तिकडनं उद्दावून उचकवल्यासारखं करतो आणि म्हणतो अरे चला एकमेकांना छान हसत हसत केक भरवा बरं असं मुद्दाम म्हणतो आणि म्हणतो मी ना एक काम करतो, मी तुम्हा दोघांचा ना एक छानसा फोटो क्लिक करतो असं सांगतो। आणि काव्या बघा कशी बघते जीवाकडे। जीवा म्हणते पुढच्या वेळी काकाला ना AI करावं लागणार नाही, त्यामुळे तुम्ही फोटो छान हसत हसत केक भरवत काढा असं सगळं जोक चाललं इकडे। पण ह्या उचकवण्याचा परिणाम काय झाला आहे प्रेक्षकांनो ते पुढे कळेलच, कारण काव्या शांत असते तर जीवाच्या ह्या बोलण्यामुळे ना ती अजून चिडते इथे। कारण काव्याला एकदम जीवा काय म्हणतो कम ऑन मिसेस काव्या पार्थ देशमुख असं म्हणतो आणि एक मुद्दाम की हसतो, असं खुनशी असतं ना तसं हसल्यासारखं झालं, त्याला दुःख पण झालं आहे। आणि परत एकदा म्हणतो तुमच्या नवऱ्याला केक भरवा कमॉन मी फोटो काढतो असं म्हणून। तर पार्थ आशेनं बिचारा काव्याकडे बघत राहतोय की काव्या आता तरी केक भरवेल म्हणून। पण इकडे जीवाच्या ह्या अशा वागण्यामुळे, जीवाच्या अशा टॉन्ट मारल्यासारख्या बोलण्यामुळे ना इकडे प्रकरण वेगळंच घडणार आहे प्रेक्षकांनो। कारण पार्थ आशेनं बसलाय केक भरव म्हणून, भरवा लवकर सगळे वाट बघतात असं तो सुद्धा म्हणतो इथे काव्याला। आणि पुढे म्हणतो त्या फोटोत जसं हसू आहे ना तसं तुमच्यावर चेहऱ्यावर सुद्धा येऊ द्या असं तो म्हणतो स्वतःहून इकडे पार्थ काव्याला। तर काव्या म्हणते फोटो AI केलाय, संसार कसा AI करणार असं विचारते ती एकदम त्या फोटोकडे बघून। आता तिचं हे उत्तर ऐकून मात्र सगळेजण असे वेगळ्याच विचारात आहेत। काव्या पुढे म्हणते प्रेम कसं AI करणार असं विचारते ती आणि मग मानिनी वगैरे सगळे तिच्याकडे बघायला लागतात। तर वसू आत्या मात्र आनंदात आहे। काव्या विचारते पार्थला, पार्थ तुम्हाला माहिती होतं ना हे सगळं, की तुम्हाला एकदाही असं वाटलं नाही की तुम्हाला की म्हणजे मला हे सगळं सांगावंसं, का नाही तुम्ही सांगितलं मला असं ती विचारते पार्थला। आणि आता प्रेक्षकांनो पार्थला तो म्हणतो कसलं सरप्राईज तुम्हाला माहिती आहे ना मला हे सगळं आवडणार नाही तरीसुद्धा हा सगळा तमाशा असं विचारते ती। तरी ही सेलिब्रेशन कशासाठी असं काव्या विचारते पार्थला। आणि मग त्याच्यानंतर वसू त्याला आनंदच होतो कारण तिला हेच पाहिजे असतं। काव्या पुढे म्हणते पार्थ हो आत्ता कुठे मी तुमच्याशी बोलायला सुरुवात केली होती पण नाही माझं चुकलं, मी तुमच्याकडून ही अशी अपेक्षा केली ती असं एकदम म्हणते ती। आणि पार्थला बिचारायला आता काय बोलावं ते समजत नाही बरं का, तो असा म्हणजे त्याला वाईट वाटतंय। तर इकडे मंजूला आणि इकडे सगळ्यांना आनंद होतोय। काव्या पुढे म्हणते पार्थ तुम्हाला जरासुद्धा असं वाटत नाही का तुम्ही मला हे सगळं न सांगून चूक केली असं, ते ही चूक कशी AI कराल तुम्ही असं म्हणून ती विचारते मुद्दामून इकडे। आणि आता नंदिनीला राग आलाय बरं का काव्याचा, बाकी सगळ्यांना सुद्धा काव्याचा हळूहळू राग यायला चालू होतं कारण काव्या कुणाचे काही
ऐकून घेत नाही आणि ती काहीही बोलते. नंदिनी विचारते इथे काव्या तू काय बोलतेस, तू कळतंय का तुला काय बोलतेस? तर लगेच आता नंदिनीनं असं म्हटल्यानंतर वसू आत्या कशाला गप्प बसतील, त्या तर संधीच्या शोधातच होते आणि काव्याने आयती संधी त्यांच्या हातामध्ये दिली. वसू आत्या लगेच म्हणतात कसं काव्या बाळा नको ना आजच्या दिवशी तरी चिडूस, आणि हे बघ तुमच्या नवरा बायकोंमध्ये जे काही भांडण असेल ना ते सगळं खोलीत जाऊन भांडायचं, इथे आमच्यासमोर नाही भांडायचं. आता छान हास बरं. आणि मग पार्थला तुझ्या नवऱ्याला केक भरव असं वसू आत्या काव्याला सांगतात आणि म्हणतात अगं सगळेजण केक खायचे थांबलेत, तुझ्या नवऱ्याने जर का केक नाही खाल्ला तर आम्ही सगळे कसे खाणार? चल चल बरं सगळेजण थांबलेत, लवकर लवकर केक भरव, तुझ्या नवऱ्याला केक भरव. अगं भरव ना, भरव असं मुद्दामुन्ना तिला त्रास होईल अशा पद्धतीनं वसू आत्या बोलत असतात. आणि प्रेक्षकांनो काव्या एकदम काय करते बघा प्रेक्षकांनो, केक खायचा आहे ना तुम्हाला, केक खायचा आहे ना तुम्हाला असं एकदम म्हणते 2-3 वेळेला. आणि वसू आत्याच्या तोंडामध्ये डायरेक्ट केक इथे कोंबते आणि सगळेजण बाकी सगळे रागाने बघतात बघा. वसू आत्या तर बघा कशी बघते आणि आता बाकी सगळ्यांना धक्का बसलाय प्रेक्षकांनो. अगदी पिहूला त्या श्रेयाला पण धक्का बसलाय काव्याचं हे वागणं बघून. मानिनीला सुद्धा हे वागणं आवडलेलं नाहीये, काव्याचं कुणाचंच आवडलेलं नाहीये. पण या सगळ्यामध्ये ना मुद्दामून यांनी उचकवलंय बरं का काव्याला, नाहीतर काव्या गप्प बसली असती. जीवाला बोलायची काय गरज होती तुम्हाला सांगा? पटतंय का प्रेक्षकांनो ते सांगा. प्रेक्षकांना मंजू येते तेवढ्यात आणि म्हणते डोकं फिरलंय या मुलीचं असं म्हणते. दादा वहिनी हिला उपचाराची गरज आहे असं म्हणते बरं का. आणि मग म्हणते उपचाराची गरज मला नाही तुम्हाला आहे असं म्हणते ती. आणि ही अशी डोकं फिरवणारी माणसं आजूबाजूला असली ना तर डोकं फिरणारच ना माझं. प्रत्यक्षात शेवटी विक्रम म्हणतात इनफ आता तुला समजावून आलो ना ग मी असं म्हणतात, तरी तू परत तसंच वागतेस, तू तेच करतेस असं म्हणून आता विक्रम विचारतात, म्हणजे बाबा विचारतात काव्याला. तर काव्या म्हणते एकदम तुम्ही छान समजावून सांगितलं काका, मला पटलं तुमचं, मला सगळं पटलं, मी आले ना बाहेर, पण जसं तुम्ही मला समजावून सांगितलं ना तर या सगळ्यांना पण समजावून सांगा ना तुम्ही. ते काय करतात त्यांच्याकडे बघा एकदा असं. आता इकडे काव्या बोलायला लागते म्हणते अहो ते उचकवतायत मला असं म्हणते ती. आणि मग त्याच्यानंतर मानिनी म्हणतात काव्या आज काय तू लिमिट क्रॉस करायचं असं ठरवलंयस का गं तू? कसं बोलतीयस, कशी वागतीयस असं मानिनी आता बोलतात. आणि मग त्याच्यानंतर वसुताई घरातल्या वडीलधाऱ्या आहेत असं म्हणून लगेच मानिनी बोलायला चालू करतात आणि म्हणतात कुठलीच गोष्ट शांतपणे हाताळता येत नाही का गं तुला काव्या असं विचारतात. कुणाशी कसं बोलायचं, कसं वागावं हे कधीच कळणार नाहीये का तुला? तर वसू आत्या बघा आपल्याला किती दुःख झालंय असं दाखवत आहे, तिकडे वाईट वाटलंय असं. आणि मग त्याच्यानंतर या घरातल्या बाकी त्यांनी जसं वागावं तसं वागायचं असं काव्या बोलते मानिनीला. आणि म्हणते पण मी जर का माझ्या मनासारखी वागले तर नियम भंग होतो काय असं विचारते काव्या आता मानिनीला. आणि प्रेक्षकांनो लगेच नंदिनी म्हणते काव्या काय वागतेस, काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? अगं कशी वागतेस तू असं नंदिनी म्हणते. अगं तुला शांत राहता येत नाही, याचा त्रास इतरांना का देतेस? तर मग त्याच्यानंतर प्रश्न शांत राहण्याचा नाही असं काव्या म्हणते. तर लगेच नंदिनी म्हणते प्रश्न तोच आहे, शांत राहून अर्धे प्रश्न सुटतात. आई बोलतायत ते बरोबर आहे असं नंदिनी म्हणते. आणि मग त्याच्यानंतर ना इकडे नंदिनीने असं म्हटल्यानंतर काव्या लगेच म्हणते आई बरोबर आहे, तूही तेच म्हण. मग पार्थही सुद्धा तेच म्हणतात असं म्हणून बोलायला चालू करते. आई बरोबर बोलते, आई बरोबर बोलते, आई बरोबर बोलते, आई असं म्हणाली, आई तसं म्हणाली, सतत तेच असं पार्थ म्हणत असतात ते. त्याच्यामुळे ना इकडे काव्या बघा कशी रिॲक्ट करते आणि म्हणते अगं तुमची मतं एवढी जुळतायत तर तुम्ही करायचं होतं ना एकमेकांशी लग्न असं एकदम ना पार्थकडे आणि नंदिनीला म्हणते प्रेक्षकांनो. आणि तिनं जरासुद्धा या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता ना. एकदम ती म्हणते तुम्ही करायचं होतं लग्न, मी तर सुटले असते या सगळ्यामधून. आणि प्रेक्षकांनो आता नंदिनी काव्याच्या वाजवणार, हात उगारणार, तेवढ्यात तो हात पार्थ अडवतो बरं का प्रेक्षकांनो. काव्याला इकडे नंदिनीला मारू देत नाही पार्थ नंदिनीचा हात धरलेला आहे. आणि त्यामुळे नंदिनी एकदम ना अशी पार्थकडे बघते तर काव्यासुद्धा नंदिनीच्या उगारलेल्या हाताकडे बघते आणि मग पार्थकडे बघते. तर जीवासुद्धा बघत राहतो इकडे. प्रेक्षकांनो काय नेमकं हे म्हणजे क्षणात काय होत्याचं होतं बघा. प्रेक्षकांना आता वसू आत्या सज्जनाचा पुतळा बनते आणि म्हणते जाऊ दे ग नंदिनी असं म्हणून. आणि एकदम तिच्या तोंडात तो केक कोंबला, त्यामुळे तिला बोलायला येत नाही आहे. ती असं काहीतरी बोलायचा प्रयत्न करते की राहू दे असं, म्हणजे आजचा दिवस म्हणजे चांगला आहे ग तुमच्यासाठी वगैरे असं काय ती बडबडते. तर सगळे आता वसू आत्याकडे बघतात.
मानिनीच्या डोळ्यामध्ये पाणी आले बरं का वसुआत्याला म्हणजे बोलताना असं बघून. तर लगेच नंदिनी म्हणते, प्लीज वसुआत्या तुम्ही काव्याची बाजू घेऊ नका, असं खूप समजून घेतो ना आपण तिला, म्हणून ती वाटेल तसं वागायला लागली असं नंदिनी म्हणते. तर काव्या बघा कशी एकदम गप्पच उभी आहे आणि रागाने बघते वसुआत्या आणि नंदिनीकडे. तर मंजुताई तुम्ही प्लीज वसुआत्यांना आत घेऊन जाता का वसुताईंना, असं मानिनी म्हणते. आणि मग त्याच्यानंतर ह्या दोघी आतमध्ये जातात. तर श्रेया पियूला पण आतमध्ये पाठवलं जातं आणि त्यात तिथे फक्त ना बाबा, आई, काव्या, पार्थ, जीवा आणि नंदिनी एवढेच सगळेजण उभे आहेत. तर प्रेक्षकांना आत आल्यानंतर वसुआत्याचं तोंड बघा कसं झालं, अगदी केक कसा तिनं कोंबलाय अक्षरशः काव्यानं. ते वसुआत्या सगळा असा केक तो असा पुसून घेतात आणि मग ना नंतर हसायला लागते स्वतःशीच वसुआत्या. म्हणजे म्हणते, ताई अगं 1.5 दमडीच्या मुलीने तुझ्या तोंडात केक कोंबला आणि तू हसतीयस काय, असं विचारते. तुला राग येत नाही आहे का या सगळ्या गोष्टीचा? अगं तू एवढा शांतपणे कसं काय रिॲक्ट करू शकतेस, असं मंजू विचारते. आणि म्हणते, तू तिला माफ केलंयस का? अगं आपली आता रम्या असती ना तर तिने त्या काव्याचे ना डायरेक्ट गाल सुजवले असते. तर वसुआत्या म्हणते, अजिबात नाही, रम्याने असं काहीही केलं नसतं मंजू, असं म्हणून वसुआत्या सांगते. आणि म्हणते, मी सुद्धा म्हणूनच काहीही आकांडतांडव केलेला नाही. कारण रम्याचं आणि माझं ठरलं होतं, दरवेळेला आम्ही डिवसतो आणि नजरेत येतो सगळ्यांच्या, त्यामुळे आज तसं काहीही करायचं नाही असं आमचं ठरलं होतं आधीच. आता फक्त उभं राहून भांडण बघायचं असं आमचं ठरलं होतं. आणि मग मंजू बघायला लागते बरं का वसुआत्याकडे आणि म्हणते, बघ सगळं करून सवरून सुद्धा मी रामानिराळी राहिले आणि सगळं हसण्यावरी सुद्धा घेतलं असं म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर हा प्लॅन होता असं मंजू म्हणते. मस्त मस्त मस्त, खूप प्लॅन चांगला होता ताई, त्या दोघी बहिणींमध्ये सॉलिड फूट पडणार आहे आता. आणि हे बघ तुझा आणि रम्याचा प्लॅन वर्क झाला. तर लगेच इकडे पूर्ण कुठे वर्क झाला आहे, नंदिनीने काव्याला मारण्यासाठी हात उगारला, त्यावेळेला पार्थ आला ना मध्ये आणि त्याने हात धरला आणि त्यामुळे तसं केलं नसतं ना तर मात्र नंदिनीने माझ्या मुलीच्या खानाखाली जी मारली आहे ना तर त्याचा वचपा निघाला असता गं मंजू. तर म्हणजे म्हणते, ते जाऊ दे गं ताई, पण उद्या काव्याला एवढं सगळं म्हणजे तू सोडू नको हा सरळ. तर वसुआत्या म्हणते, नाहीच सोडणार आहे मी तिला, आता तू बघच मंजू, आपण खाली गेलो ना की मग कसं काव्या मग कशी माझी माफी मागते ते, असं म्हणते. तर मग वसुआत्याने असं म्हटल्यानंतर म्हणजे म्हणते, काव्या आणि माफी, मग अशी काव्याचा दरारा बघितला ना, तोरा बघितलंस ना, ती तुझी माफी मागणार आहे. तर वसुआत्या म्हणते, ती काय तिच्या 7 पिढ्या माझी माफी मागतील असं म्हणतात वसुआत्या. आणि मग त्याच्यानंतर त्यांना ना खालनं आवाज येतोय, नंदिनी काव्याला ओरडत असते त्याचा आणि म्हणतात, बघ ऐक असं म्हणून लगेच सांगतात. आणि दोघी बाहेरचं म्हणजे ऐकल्यासारखं करतात. नंदिनीचा चढलेला आवाज ऐक असं म्हणून ना इकडे मंजू त्या दोघींमध्ये ना चांगलंच भांडण जुंपणार आहे असं म्हणते. आता मी फक्त हे भांडण एन्जॉय करणार आहे असं सांगते वसुआत्या मंजूला. आणि काही झालं ना तरी ती नंदिनी आणि काव्याला माझी माफी मागायला भाग पाडेलच असं म्हणते. आणि रम्याचा प्लॅन वर्क झाला आहे मंजू, म्हणून या दोघींचं इथे खुशीत आहेत. आणि वसुआत्या म्हणते परत, इथून सुरू होईल एक नवीन पर्व, नंदिनी वर्सेस काव्या असं म्हणून. आता दोघी म्हणजे असं निश्चयानं उभ्या आहेत. पण या दोघींच्या बहिणींची माया जी काही आहे ती या असल्या फालतू प्लॅनने तुटेल का ते बघत राहूया. प्रेक्षकांनो इकडे नंदिनी खूपच चिडली आहे बरं का काव्यावर. काव्याला म्हणते ती, तुझे सततचे मूड स्विंग, सतत रागावणं, सगळ्यांनी सतत सहन करायचं का असं विचारते. इतकी उद्धट, इतकी हटखटी नव्हती माझी बहीण असं नंदिनी म्हणते काव्याला. आणि मग तिच्या या वाक्यानंतर प्रत्येकजण इथे नंदिनी आणि काव्याकडे बघायला लागतो. आणि मग प्रेक्षकांना बाबासुद्धा असे म्हणजे डिप्रेस होतात जरा का. तर लगेच मिथुन काका म्हणतात, नंदिनी जाऊ दे ना. तर नंदिनी म्हणते, नाही हो काका, मनाला येईल तसंही वागते ही मुलगी असं म्हणून नंदिनी पुढे म्हणते. आणि मग प्रेक्षकांनो कदा तिला मोठ्यांचा धाक राहिलाय ना, त्यांच्याबद्दल आदर राहिलाय तिला असं बोलते नंदिनी. आणि मग प्रत्येक जणांना ते पटतंय, सतत सतत कटकट करायची असं नंदिनी म्हणते. कोणी जर का प्रेमाने बोलायला आलं की त्याच्यावर तोंड सुख घ्यायचं, जरा कोणी 2 शब्द बोललं तर उफराट्यासारखं वागायचं, कशातही धरबंद राहिला नाही आहे या मुलीला असं म्हणून नंदिनी म्हणते काव्याला. आणि मग त्याच्यानंतर नंदिनी म्हणते, आणि काय म्हणालीस ग तू, माझं आणि पार्थचं लग्न व्हायला हवं होतं म्हणून, काहीच नाही वाटत का तुला असं बोलताना असं विचारते नंदिनी काव्याला. आणि म्हणते, 1 महिन्यापूर्वी जर का तू हे म्हटलं असतंस तर मी सोडूनही दिलं असतं, पण आत्ता आत्ता असं म्हणून ती विचारते परत, या 1 महिन्यात तुझं माहिती नाही पण मी आणि पार्थ मनाने खूप पुढे आलो आहेत काव्या असं म्हणून नंदिनी सांगते. आणि मग काव्या तिच्याकडे बघायला लागते बरं का. आणि जीवा पण तिकडे सगळं ऐकतोय आणि काव्याकडे बघतोय. नंदिनी पुढे म्हणते, आता मी माझ्या आयुष्यात जीवा व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकणार नाही आहे. हे वाक्य ऐकल्यानंतर तर काव्या अजूनच डोळे फाडून फाडून बघते नंदिनीकडे. आणि म्हणते, आणि तुला माहिती आहे का गं असं विचारते. पार्थ फक्त तुझा विचार करतात असं ती सांगते इकडे. आणि पार्थ नंदिनीकडे बघतोय आणि मग जीवा सगळ्यांकडे बघतोय. नंदिनी पुढे म्हणते,
म्हणते तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचीही आस नाही आहे त्यांना, असं म्हणून काव्याला समजावायचा प्रयत्न करते आता. आणि बघूया पुढे म्हणते की आता सहज किती कॅज्युअली तू म्हणालीस ग ह्या सगळ्या गोष्टी, आम्ही दोघांनी लग्न करायला हवं होतं म्हणून. प्रेक्षकांनो हे चुकलंय बरं का वाक्य. नंदिनी परत विचारते की हे इतकं सगळं सोपं वाटतं का गं तुला. नंदिनी परत म्हणते की 1 महिन्यापूर्वी जर का मी तुला समजावलं होतं मंगळसूत्राची काय किंमत असते किंवा मंगळसूत्र काय असतं, लग्न निभवायला किती हिंमत लागते ते, पण तू म्हणजे पालत्या घड्यावर पाणी आहेस, असं सगळं आता नंदिनी काव्याला बोलते. तर जीवा बघा कसा बघतोय. आणि मग त्याच्यानंतर नंदिनी म्हणते जरा जीवाकडे बघ, त्यांनाही हे लग्न राग येत होताच या सगळ्या गोष्टींचा, त्यांनाही त्रास होत होताच, पण तरीसुद्धा त्यांनी समजून घेतलं, मान्य केलंय आमचं नातं, असं नंदिनी सांगते. आणि मग जीवा काव्याकडे बघत राहतो. नंदिनी पुढे म्हणते निदान तसा प्रयत्न तरी करतायत ते. आणि काव्या हळूच जीवाकडे बघतीये. बिचारी काव्या काय म्हणजे तिनं पण आता मूव्ह ऑन व्हायला पाहिजे ना प्रेक्षकांनो. बघूया आता कधी मूव्ह ऑन होईल ते. प्रेक्षकांनो इकडे जीवासुद्धा लगेच म्हणतोय नंदिनी तू जरा शांत हो असं म्हणून. तर नंदिनी म्हणते नाही नाही जीवा, हे बघा मला माहिती आहे की तुमचा आणि काव्याचा स्वभाव एकदम सारखा आहे, पण तुम्हाला निदान जाणीव तरी आहे की कोणीतरी तुमच्यासाठी एफर्ट घेतं याची, पण लगेच हिला तेवढी पण जाणीव नाही आहे असं म्हणते. तुला माहिती आहे का असं विचारते. नंदिनी पुढे म्हणते माझं आणि जीवाचं भांडण झालं होतं, नाराज होते मी त्यांच्यावरती, आणि मग त्याच्यानंतर तिचं सगळं काही घडलेलं असतं ते सांगते, पण फक्त माझा मूड ठीक करण्यासाठी जीवाने ना म्हणजे त्यांनी खोलीतल्या सगळा पसारा आवरला होता, कपड्यांच्या घड्यांनी गादीवर सॉरी असं लिहून ठेवलं होतं. आणि हे ऐकल्यानंतर काव्या तर अजूनच शॉक होते बरं का. आणि मग नंदिनी पुढे म्हणते अंडा भुर्जी मी करणार होते तर अंड्यावर सुद्धा सॉरी लिहून ठेवलं होतं. हे ऐकून तर अजूनच तिला असं की नाही म्हणजे दुखल्यासारखं होतं. पाण्याच्या बाटलीवर सुद्धा सॉरी वगैरे लिहिलं होतं. आणि काव्या जीवाकडे बघत राहते, तर जीवा काव्याकडे बघते आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे कुणालाही सांगते असं झालंय. नंदिनी परत विचारते का, कारण त्यांना कदर आहे माणसांची म्हणून त्यांनी एवढं सगळं केलं होतं. चूक झाली तरीसुद्धा सॉरी म्हणायला कमीपणा वाटत नाही त्यांना, आणि म्हणूनच जीवाबरोबरचं नातं निभवताना मला आनंद वाटतो असं नंदिनी सांगते काव्याला. आणि बिचारी काव्या सगळं ऐकून घेते निमूटपणे आणि जीवाकडे आणि नंदिनीकडे बघते. तिला त्याच्यावरून काय करूच शकणार नाही आहे ना ती, कारण ती बोलणार, तिचं प्रेम तिनं सांगितलंच नाही आहे. सांगितलं असतं तर बरं झालं असतं. प्रेक्षकांनो काव्या आता म्हणते तुला इतक्या सगळ्या गोष्टी समजतात ना, तर इतक्या सगळ्या गोष्टी कळतात, तर एक साधी गोष्ट तुला कळू नये का, तुझी आणि माझी स्टोरी वेगवेगळी असणारच, ती सेम कशी असू शकते असा प्रश्न आता काव्या विचारते नंदिनीला. आणि मग प्रेक्षकांनो जीवा तिकडे मान फिरवून घेतो आपली. विक्रमला आता काय बोलायचं कळत नाहीये. तर काव्या म्हणते तुझ्या नवऱ्याने मान्य केलंय तुमचं नातं, ते तुला त्यांच्या बाईकवरनं सोडतात आणि असं एकदम म्हणजे टोळे मारल्यासारखी बोलते, तुला गजरे वगैरे देतात, तुला घास भरवतात असं ती म्हणते काव्या. आणि नंदिनी बघत राहते आणि मस्त चाललंय की सगळं असं म्हणते जीवाकडे बघून. तर प्रेक्षकांनो नंदिनी पण लगेच अशी म्हणजे तिला कळत नाही ती असं का बोलते ते. काव्या म्हणते तुमचं जे काही चाललंय ते चालू दे ना असं हातबीत जोडून म्हणते. पण नंदिनी पण पुढे म्हणते काव्याला की तुमचंही मस्तच चालू राहिलं असतं काव्या. आणि मग त्याच्यानंतर काव्या लगेच मान तिकडे करते, कारण हे सगळं पार्थ करतात तुझ्यासाठी असं नंदिनी सांगते, पण फरक इतकाच आहे की तू त्यांना रिस्पॉन्सच देत नाहीत असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर काव्या पार्थकडे बघते आणि पार्थ लगेच आपली मान म्हणजे अशी म्हणजे गप्पा बसतोय तो. नंदिनी विचारते कदर आहे का तुला पार्थची असं म्हणते ती. तर पार्थ हळूच बघतोय बरं का काव्याकडे. तर काव्या म्हणजे तिची चूक तिला काय आहे ती कळते. नंदिनी म्हणते 1 महिना झालाय तुमच्या लग्नाला, पण तरीसुद्धा तुझा ॲटिट्यूड आणि तुझा हट्टीपणा कमी झालेला नाही आहे असं ती म्हणते. तर जीवा बघा कसा बघतो एकदम. आणि आता प्रेक्षकांनो नंदिनी म्हणते या घरात या प्रेम करणारी तुझ्यावरती माणसं आहेत एवढी तुझ्या भोवतीनी, पण ती फक्त पार्थ एवढा आपुलकीने वागतात तुझ्याशी असं म्हणजे ती समजायचा प्रयत्न करते. आणि मग पुढे म्हणते तरीसुद्धा तुझा हे का सोडत नाहीसच आहे. नंदिनी विचारते इतकं काय आहे, कसला एवढा त्रास होतोय तुला. प्रेक्षकांनो नंदिनीला जेव्हा काव्याचा त्रास काय आहे ते कळेल ना, तेव्हा तिला खरंच दुःख होईल ना. पण नंदिनीला सांगेल तर शपथ ना काव्या काहीच रिॲक्ट करत नाही, काहीच बोलत नाही. तिनं पार्थ म्हणतो पार्थ तुला जोडीदार म्हणून मान्य नाही आहेत म्हणून त्यांचे म्हणजे घरचेही वाईटच वाटतात का तुला, त्यांच्या घरातली माणसं तुला नकोशी वाटतात का असं म्हणून काव्याला विचारते नंदिनी परत एकदा. आणि मग आता काव्या मान तिकडे टोलावते आणि नंदिनी म्हणते एक लक्षात ठेव काव्या, मोठी बहीण आहे मी तुझी असं म्हणते, आणि जर का तू हे असंच वागणार असेल ना तर मला माझं ताई पण तुला दाखवून द्यावं लागेल असं म्हणते बरं का. आणि मग काव्या रागाने बघते नंदिनीकडे आणि नंदिनी सुद्धा अशी म्हणजे
राग आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त काळजी आहे काव्याची असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. नंदिनीला लगेच काव्या विचारते, काय करशील तू? तर नंदिनी म्हणते, वेळ आल्यावर मी दाखवीनच तुला. आणि मग हे दोघांना सगळे असे म्हणजे ह्या दोघींच्यातली भांडणं बघून त्या दोघींकडे एकटक बघत बसतात. तर काव्यासुद्धा अशी शॉक होऊन बघते बरं का प्रेक्षकांना. आता बघूया नेमकं काय काय घडणार आहे. प्रेक्षकांना नंदिनी इथे म्हणते, पार्थची तू ज्या पद्धतीनं वागतेस, जसं बोलतेस, इथे कुणालाही आवडलेलं नाहीये, तर कोणालाही काही आवडण्याची गरज नाहीये. पार्थ माझा नवरा आहे आणि तो नवरा बायकोंचा प्रश्न आहे आमचा, आम्ही बघून घेऊ, असं काव्या इकडे ओरडून सांगते. आणि मग बाकी सगळे काव्याकडे बघतायत. तर पार्थ मात्र गालातल्या गालात हसत काव्याकडे बघतोय. नेमका काय घडणार आहे उद्याच्या भागात ते जाणून घेऊया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा.